सौंदर्याचं दुसरं नाव म्हणजे ऑर्गन्झा साडी। हलकी, नाजूक आणि अप्रतिम देखणी ही साडी केवळ एक पोशाख नसून ती आहे एक आत्मविश्वासाची अनुभूती। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ऑर्गन्झा साडीचा इतिहास युरोपमध्ये सुरू झाला, जिथे ती ऑर्गेन्झी म्हणून ओळखली जायची। पण आज ती भारतीय फॅशन मधील एक फॅन्सी आणि ट्रेंडी पर्याय बनली आहे। शुद्ध सिल्क, पॉलिस्टर किंवा नायलॉन पासून बनवलेली ही साडी पारदर्शक आणि खूपच हलकी असते, जी परिधान करतानाच नाही तर पाहतानाही एक आल्हाददायक अनुभव देते। फॅन्सी ऑर्गन्झा साड्यांचे डिझाईन्स हे काही साधे नसतात। त्यावर असते फुलांचे प्रिंट्स, जरीचे किनारे, सुंदर कटवर्क किंवा सिक्वेन्सची सजावट। काही साड्यांवर मिनिमलिस्टिक सौंदर्य असते तर काही पूर्णपणे राजेशाही भासवतात। ही साडी एखाद्या सेलिब्रिटी सारखी फील देणारी असते। ऑर्गन्झा साडी खास करून फॅशन शो, लग्न समारंभ, फोटोशूट्स आणि रिसेप्शन साठी पसंत केली जाते, कारण तिचं सौंदर्य कॅमेरा समोर उठून दिसतं। जेव्हा तुम्ही ऑर्गन्झा साडी नेसता तेव्हा तुम्ही सहजच सगळ्यांचे लक्ष वेधून घेता। ऑर्गन्झा साडी स्टाईल करताना लक्षात घ्या, ती बॉडीला घट्ट बसत नाही। त्यामुळे परफेक्ट ड्रेपिंग, एक सटल ब्लाउज आणि योग्य ॲक्सेसरीज वापरणं आवश्यक असतं। ट्रेंडी लुकसाठी तुम्ही बेल्ट घालू शकता किंवा फुलांचा गजरा आणि झुमका यासह क्लासिक टच देऊ शकता। आज अनेक बॉलिवूड अभिनेत्री ऑर्गन्झा साड्यांमध्ये दिसतात, कारण ही साडी आहेच इतकी एलिगंट। तिचं सौंदर्य स्टेटमेंट बनवण्यास पुरेसं आहे। जर तुम्ही एखाद्या खास प्रसंगी साडी निवडत असाल तर फॅन्सी ऑर्गन्झा साडी हाच सर्वोत्तम पर्याय आहे। सौंदर्य, स्टाईल आणि एलिगन्स यांचं अद्वितीय मिश्रण म्हणजे ही साडी। आजच एक ऑर्गन्झा साडीचा भाग व्हा आणि तुमचं सौंदर्य उठून दिसू द्या। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या ऑर्गन्झा साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।